हॅलो, नमस्कार फ्रेंड्स. मी डॉक्टर श्रद्धा येळवंडे. मी प्रॅक्टिस करते निघोजे चाकण येथे. तर आज आपण बोलणार आहोत सर्वायकल कॅन्सर वॅक्सिन्सवरती. सगळीकडे सध्या खूप कन्फ्युजन आहे की नक्की सर्वायकल कॅन्सर म्हणजे काय आणि त्याचे वॅक्सिन्स कसे असतात, कसे मिळतात किंवा किती डोसेस घ्यायचे किंवा बऱ्याचदा कसं आम्ही घेऊ किंवा किती एजपर्यंत घेऊयात. तर ह्या सगळ्या आज प्रश्नांची तुम्हाला मी उत्तरं देणार आहे. मी पण मोबाईलवरती टाकल्यानंतर बऱ्याच लोकांनी मला मेसेजेस केले होते की मॅडम आम्हाला ह्याच्याविषयी भरपूर सारी माहिती हवी आहे किंवा बरेचसे क्वेश्चन्स होते म्हणजे. तर मग मी म्हटलं चला आपण एक व्हिडिओ करून सगळ्यांना सांगूयात की एक्झॅक्टली काय आहे, कसा पसरतो किंवा आपण कसं प्रिव्हेंट करू शकतो स्वतःला. सो आज आपण त्याबद्दल बोलूया, ठीक आहे. सो सर्वायकल कॅन्सर म्हणजे युजली आपलं सपोज हे आपलं गर्भाशय आहे, ठीक आहे. तर ह्या गर्भाशयाची ही जी मुख असतो तर त्याचा जो कॅन्सर आहे, म्हणजे हिंदीमध्ये म्हणणार तर बच्चेदानी का मुंह का कॅन्सर हम लोग यूजुअली उसको बोलते, ठीक आहे. तर ह्याचा जो कॅन्सर होतो, हे जे नॉर्मल गर्भाशय आहे, ठीक आहे, आणि हे त्याचं तोंड हा आपला वजायना असतो आणि वजायनाच्या आतमध्ये हे सर्विक्स म्हणजे पिशवीचं तोंड आपण ज्याला म्हणतो, तर हे आहे. तर याचा कॅन्सर आपल्याला याच्यामध्ये दिसतो, त्याच्यामुळे आपण त्याला सर्वायकल कॅन्सर म्हणतो, ठीक आहे. तर आता हा सर्वायकल कॅन्सर आपल्या इथे बराच कॉमन आहे. म्हणजे भारत हा सगळ्यात जास्त लोक कॅन्सर पीडित असलेला देश आहे एकदा, आणि त्याच्यातलं पण सगळ्यात जास्त प्रमाण जे आहे कॅन्सरचं ते सर्वायकल कॅन्सरचं आहे. तर जवळजवळ आपल्याकडे 1 ते 1.5 लाख महिलांना हा कॅन्सर दिसून येतो आणि त्याच्यातला पण साधारण 80,000 महिला ज्या आहेत त्या दरवर्षाला मृत पावल्या जातात. तर एवढा ह्याचा सिरियसनेस आहे. तर आपण ह्याची काळजी कशी घेऊ शकतो? तर याच्यासाठी एक वॅक्सिन येतं. वॅक्सिन म्हणजे एक नाही, असे 3-4 प्रकारचे वॅक्सिन आहेत. पण त्यातलं युजली आपण जे यूज करतो ते गार्डासिल आहे किंवा सर्वॅरिक्स म्हणून आहे. तर ह्याच्यातलं आपण वॅक्सिन यूज करू शकतो. तर ह्याच्यामध्ये स्ट्रेंथ आहेत. तर त्यातलं युजली आपण आता कोरोनामध्ये कसं होतं, आपल्याला भरपूर साऱ्या स्ट्रेंथचं एक वेगवेगळ्या प्रकारचं इन्फेक्शन व्हायचं. तर आता ह्याच्यामध्ये पण तसंच आहे. ह्याचे खूप सारे आहेत आणि त्यातले पण डेंजरस म्हणजे मोस्ट डेंजरस जे आहेत, ज्याच्यामुळे आपण जास्त प्रोन होतो की कॅन्सर आपल्याला होऊ शकतो. तर एच पी व्ही 16 आणि 18 हे सगळ्यात मोस्ट डेंजरस आहेत. पण त्याच्यासोबत अजून 6 आहे, 11 आहे, त्याच्यात असे बरेच आहेत, ठीक आहे. पण मोस्ट आपल्या इथे सापडणारा जो आहे तर ते हे 2 जास्त आहेत आणि त्याचंच वॅक्सिन आता आपल्याकडे अवेलेबल आहे, ठीक आहे. तर आता हे झालं वॅक्सिन संदर्भात. आणि हा पसरतो कसा? तर पसरतो असा की कोणताही अनप्रोटेक्टेड सेक्शुअल ॲक्टिव्हिटी जर का झाली तर त्याच्या थ्रू पसरू शकतो. पण नॉट नेसेसरी, पण तुम्ही इंटिमेट कॉन्टॅक्टमध्ये जरी का आलात तरी पण हा HPV जो व्हायरस आहे तो पसरू शकतो. तर त्याच्यासाठी आपल्याला वॅक्सिन घेऊन आपण त्याला प्रिव्हेंट करू शकतो, पहिली गोष्ट. आणि दुसरी आहे त्याची लक्षणं काय असतात. तर लक्षणं बऱ्याचदा आपल्याला लवकर ही समजून येत नाहीत अनलेस अँड अंटिल आपण गायनॅककडे जातोय. आम्ही तुम्हाला खालून एकदा चेक करत असतो. सो बऱ्याचदा बायकांमध्ये असतं ना की आम्हाला चेक नाही करायचं, आम्हाला फक्त ब्लिडिंग होतं. सो आमचं म्हणणं हेच असतं की एकदा थोडंसं बघणं, आणि गरज असेल त्यांना आम्ही पॅप्समेअर पण सजेस्ट करतो ऑब्व्हियसली. सो एकदा आम्ही जेव्हा चेक करतो तेव्हा आम्हाला साधारण एक अंदाज येतो. सो जेव्हा तुम्ही गायनॅककडे जाता सो प्लीज त्यांना एक्झामिनेशन करू द्या. एक्झामिनेशन केल्यानंतर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी क्लिअर आउट होऊन जातात, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आपण एक पॅप्समेअर म्हणून एक टेस्ट असते, ती युजली सेक्शुअली ॲक्टिव्ह ज्या काही महिला आहेत त्यांनी दर 3 वर्षाला केली पाहिजे, ठीक आहे. तर 3 वर्षांनी जर का त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आहे तर आपण ओके की ठीक आहे, आपल्याला अजून म्हणजे वी आर सेफ, ओके. सो आणि लक्षणांमध्ये अजून दुसरी गोष्ट म्हणजे एक स्लाईट ब्लिडिंग असतं आफ्टर इंटरकोर्स असतं किंवा इन जनरल पाळीच्या मधल्या दिवसांमध्ये पण असतं किंवा पोस्ट मेनोपॉझल म्हणजे ज्यांची पाळी बंद झालेली आहे. सो त्यांना पण जर का त्याच्यानंतर ब्लिडिंग होत असेल थोड्याफार प्रमाणात तरी पण हे त्याचं एक लक्षण असू शकतं. नॉर्मल लक्षणं म्हणजे जसं की आपल्याला नॉर्मली कॉन्स्टिपेशन होतं आहे, ब्लोटिंगसारखं वाटतं आहे, बॅकेक आहे किंवा इंटरकोर्स करताना काही पेन आहे, फाऊल स्मेलिंग येतो. फाऊल स्मेलिंग म्हणजे थोडा दुर्गंध वगैरे काही आहे. सो अशा सगळ्या जे आहेत ही ह्याची लक्षणं असू शकतात, ठीक आहे.
आणि त्याच्यानंतर आपण ह्या लक्षणांनंतर आपण आपली प्रिकॉशन कशी घेऊ शकतो. एकतर जर का तुम्ही तुमची मुलं किंवा जे काही आहेत तर ते 9 ते 14 वर्षांच्या आतमध्ये असतील तर त्यांना एक तर सगळ्यात पहिली गोष्ट वॅक्सिनेट करून घ्या. वॅक्सिनेशन सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपण त्याच्यापासून प्रिव्हेंट होतो आहे. ठीक आहे. जगातला असा कुठलाच वॅक्सिन नाही आहे अजून अवेलेबल की जो कॅन्सर प्रिव्हेंट करतो आहे रॅदर दॅन, म्हणजे हा एकटाच वॅक्सिन आहे जे आपण ॲटलिस्ट ह्या कॅन्सरपासून आपण आपलं स्वतःचं प्रिव्हेन्शन करू शकतो. बाकीच्या कॅन्सर्सला अजून अवेलेबल झालेल्या नाही आहेत वॅक्सिन. ओके. सो आणि हे दोन्ही जण घेऊ शकतात, म्हणजे मुलगा असो किंवा मुलगी, दोन्ही पण तुम्ही घेऊ शकता. कारण मुलांमध्ये एनसचा कॅन्सर आहे. एनस म्हणजे संडासची जागा झाली किंवा पेनिस म्हणजे मुलांच्या शूची जागा झाली किंवा त्याच्यानंतर बकल कॅव्हिटी म्हणजे ओरोफॅरेंजियल पण कॅन्सर आजकाल खूप कॉमन झालेले आहेत. सो हे पण जे कॅन्सर कॉझिंग HPVचे जे व्हेरियस जे डिफरंट आहेत त्याच्यामुळे जे म्हणजे आपल्याला कॅन्सर होतात, सो त्यांच्यामध्ये पण ते अवॉइड करण्यासाठी आपण मुलांना आणि महिलांना सगळ्यांनाच रेकमेंड करतो. पण महिला जास्त आता ह्याच्यामध्ये आहेत कारण त्यांचं प्रमाण जास्त आहे म्हणून आपण अवेअरनेस त्या दृष्टीने जास्त करतोय. ओके. सो अजून वॅक्सिनचे साईड इफेक्ट काही असू शकतात बाबा. तर वॅक्सिनचे साईड इफेक्ट नॉर्मलच आहेत की थोडंफार चक्कर येणं म्हणा किंवा त्या जागी पेन होणं. सो एवढ्या 1-2-3च त्याचे साईड इफेक्ट आहेत. मेजर त्याचे साईड इफेक्ट्स नोट अजूनपर्यंत तरी केलेले नाही आहेत. ठीक आहे. त्याचे डोस काय असतात, तर डोस त्याचे जे आहेत गार्डासिल आपल्याकडे गार्डासिल किंवा सर्व्हॅरिक्स ह्या दोन्ही वॅक्सिन जे अवेलेबल आहेत त्याचे जर का 9 to 14च्या मधल्या मुलामुलींना आपण जर का वॅक्सिनेट करत आहोत तर आपण 2 डोस देतो आहे त्याचे, एक 0 आणि 6. ओके. म्हणजे जर आज तुम्ही वॅक्सिन घेतलं तर 6 महिन्यांनी परत एकदा आपण रिपीट वॅक्सिन देतो. आणि जर का तुम्ही आहात 14 म्हणजे 15 ते 45 किंवा 46पर्यंत आपण च्या एजमधले आहात तुम्ही, तर त्याच्यामध्ये तुम्हाला 3 डोसेस लागतात, 0, 2 आणि 6. म्हणजे आज घेतलं तुम्ही वॅक्सिन तर 2 महिन्यांनी आणि 6 महिन्यांनी असा त्याचा रिपीट डोस असतो. सो अशा प्रकारे आपण महिलांना किंवा मुलांना वॅक्सिनेट करतो आहे. सो त्याच्यानी वॅक्सिन घेतल्यानंतर जर का तुम्ही अजून व्हायरसच्या ह्युमन पॅपिलोमा व्हायरस जो आहे त्याच्या जर का कॉन्टॅक्टमध्ये आलेला नाही आहेत किंवा आला तरी ह्या स्ट्रेनच्या अजून कॉन्टॅक्टमध्ये आलेला नाही आहेत किंवा मेजर काही अजून इन्फेक्शन झालेलं नाही आहे तर तुम्ही ते जे आहे त्याची रिस्क 80 to 90% कमी करू शकता. सो इट्स अ बिग नंबर की आपण एवढं प्रिव्हेन्शन या वॅक्सिन थ्रू करू शकतो. सो सगळ्यांनी याचा खरं तर फायदा घेतला पाहिजे. आणि तुम्ही बघताय तर त्याच्याबद्दल अजून काही तुम्हाला डिटेल माहिती हवी असेल किंवा अजून काही क्वेश्चन्स असतील जर माझ्या व्हिडिओमध्ये काही कव्हर नसेल झालं तर प्लीज तुम्ही मला मेसेज करा किंवा डिरेक्टली क्लिनिकला येऊन पण भेटू शकता. आणि अजून काही क्वेरीज असतील तर कधी पण विचारा. माझा नंबर आहे 9021626241. येस. ओके. थँक्यू.